स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद। आमदारांचं बहुमत म्हणजे पक्ष नाही, शिवसेना चिन्हवाद। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत। सिब्बल यांचा युक्तिवाद आहे की केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणून संपूर्ण राजकीय पक्षात फूट पडली असे मानता येणार नाही। निवडणूक चिन्ह आदेशातील परिच्छेद 15चा संदर्भ देत त्यांनी केवळ आमदारांच्या संख्येवर आधारित निर्णय घेणे योग्य नसल्याचे न्यायालयासमोर मांडले। यासोबतच सिब्बल यांनी शिवसेनेच्या पक्ष घटनेतील संघटनात्मक रचनेचा आणि पक्षातील लोकशाही प्रक्रियेचा मुद्दाही उपस्थित केला। पक्षाची घटना, संघटनात्मक बहुमत आणि पदाधिकाऱ्यांची निवड याकडे दुर्लक्ष करून केवळ विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारे निर्णय घेणे लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर ठरू शकते, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। दरम्यान न्यायमूर्तींनीही विधिमंडळातील फुटीचा संघटनात्मक पक्षावर परिणाम आणि निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले। आता पुढील सुनावणीत अपात्रतेच्या मुद्द्यांवर काय चर्चा होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा हा कायदेशीर वाद पुढे कोणते वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वनला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।